सासरे बुवा आणि जावई बनवणार आहेत दोघे मिळून भजी. अगं मुलगाच आहे सासरे कसं- तोच रूल दुसऱ्यांनी केल्यावर पण लागू पडतो. आम्ही केल्यावर पण असंच माहिती करायचं. आम्हाला. जिथं जाड चपाती तिथं हे मी आहे तसं खातो का कसं का असं ना. आज तेजलचा स्कॅन आहे आणि त्यासाठी तेजलचे पप्पा आणि मम्मी दोघेही आलेले आहेत. नेहमीप्रमाणे एक सुंदर असं सॉन्ग तुमच्यासाठी पावसाळ्यामध्ये. मग कसं असतं ते बघायचं होतं. इथे बस ते बोलवतील तेव्हा या आतमध्ये. आज तेजलचा स्कॅन आहे आणि त्यासाठी तेजलचे पप्पा आणि मम्मी दोघेही आलेले आहेत पाण्यासाठी. घेतलं का? घेतलेला आहे. असं त्यात बघ तू चल लवकर ते जे निश्चितीला कर तेव्हा तू नव्हे म्हणजे सोनोग्राफी ना. मग चल बघ पावसाच्या आत येऊ आपण. ब्लॉग चालू केलाय का? सगळ्यात घाई झाली बाबांना. जे आमचे कंटिन्यू ब्लॉग पाहतात त्यांना माहिती असेल ही कुंडी फुटली होती. त्यानंतर आम्ही परत लावली आणि आता परत आली. खरंच केलं. त्यांना घाई झाली घाई तू. ती छत्री पण कशी घेतली. इकडे बघा हो. मला लवकर कपडे बघा त्यांचे पावसाचे. ते शर्ट माझं आहे. पावसाचे कपडे घातले त्यांनी. चांगलं दिसतंय पण त्यांना टी शर्ट. टी शर्ट मध्ये जरा बॉडी बघू बिडी इकडं. दिसते. बॉडी दिसते बघ चांगली. ते जिम करतात जिम. अजून पण काय हो पाय घसरला. व्यायाम करायलाच पाहिजे. व्यायाम कधी सोडायचा नाही. बरोबर. हे खरंच आहे. म्हणजे आम्ही लहान असल्यापासून ते जिमला जातात आहेत आणि अजूनपर्यंत जातात आहे. त्यामुळे ते फिट आहे. गाडी काढसपर्यंत यांचा टाइमपास चालू आहे. आता आम्ही निघालेलो आहोत डॉक्टरकडे. आज मंडे आहे आणि पप्पांनी स्पेशली सुट्टी काढली आहे कारण की त्यांना स्कॅन पाहायचं होतं. लास्ट टाइम मम्मी आली होती त्यामुळे त्यांना जमलं नाही. आता यावेळेस ते येणार आहेत आतमध्ये. पाहायचंय मला. कसं असतं ते बघायचं होतं. पेज 20चं मिनी व्हर्जन. येस. ऍक्च्युली 9 महिने सगळ्यांचे पेशन्स होते. जसा 9वा महिना चालू झाला आता कोणामध्येच पेशन्स राहिलेले नाहीयेत. सगळ्यांचं असं झालंय कधी होते आणि कधी आम्ही बेबीला पाहतोय. संध्याकाळी बॅग वगैरे पण पॅक करायची आहे. पप्पांना मेन म्हणजे झुडिओ मध्ये जायचंय. झुडिओ मध्ये त्यांना माझ्यासारखं टी शर्ट घ्यायचे. आवडलंय त्यांना. तेजल डेरे. इथे बस ते बोलवतील तेव्हा या आतमध्ये. स्कॅन झालेला आहे. छान वाटलं का पाहून? पहिल्यांदाच बघितलं मी. पहिल्यांदाच बघितलं. आणि आता आम्ही निघतो इकडनं. बाकीचे डिटेल्स ते तुम्हाला देतील गाडीत बसून. फायनली स्कॅन झालेला आहे आणि यावेळेसचं स्कॅन खूप छान झालं. म्हणजे बेबीनी सर्व व्यवस्थित दाखवलं त्याचा फेस वगैरे सर्व. कसं वाटलं पप्पा तुम्हाला बघून? छान वाटलं बघून मला होते. खरंच ना. ते लंग्स वगैरे हे ते सगळं वाढ झालेली पूर्ण. आता असं कधी येते ते. कोणासारखं दिसतंय काय वाटतं तुम्हाला? फीचर्स कोणासारखे वाटते ते? त्यांना त्यांच्यासारखंच वाटलं. त्याच्या पप्पांसारखं असेल. माझ्यासारखंच होती. डॉक्टर पण म्हणाल्या की फीचर्स तुझ्या हसबंड सारखे वाटतात आहेत. डोळे तुझ्यासारखे हवेत. पाहूयात आता कसं होतंय. आणि येस खूप छान वाटलं सगळ्यांना बेबीला बघून. मुवमेंट करत होतं, डोळे बंद करत होतं, उघडत होतं, फिरवत होतं भरपूर. आईच्या मुवमेंट कशा किती होत्या ना. सर्व ऑर्गन्स व्यवस्थित आहेत. येस. सर्व ऑर्गनची ग्रोथ पण छान झालेली आहे. आणि आता तुमच्या आशीर्वादांची गरज आहे आम्हाला. बिकॉज लास्ट मंथ स्टार्ट झालाय आणि आता कधी डिलिव्हरी होऊ शकते. सर्व व्यवस्थित होईल असं प्रे करा आमच्यासाठी दोघांसाठी. श्री स्वामी समर्थ कधी पाहतोय त्याला असं. पप्पांनी तुला माहिती का तिथं सगळं बघितलं त्याचं बेबीचं आणि तिथं म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तिथं पाया पडत होते ना तुम्ही? पाया पडले. नाही तिथं आतमध्ये सोनोग्राफी झाली त्यांनी बघितलं ना. तिथं म्हणत होते ते. हो ना? 8 मंथची सोनोग्राफी केली होती तेव्हा ते सेम माझ्यासारखं दिसत होतं. तेव्हा मम्मी पण आली होती आणि आम्ही दोघी पण म्हणत होतो की माझ्यासारखे हो ना. म्हणजे पूर्ण फेस वगैरे तसाच दिसत होता त्याचा. पण या सोनोग्राफीत मला सुद्धा वाटलं आणि आम्हाला सगळ्यांना वाटलं
की ते सेम त्याच्या डॅडी सारखं आहे. हो पण तेव्हा सुद्धा डोळे सेम त्याच्या डॅडी सारखेच वाटत. हो 9व्या महिन्याची फायनल असते त्यामुळे ते माझ्यासारखंच दिसत. अरे बापरे, अरे बापरे. एवढं काही महत्वाचं नसतं ते. त्या डॉक्टर सुद्धा तेच बोलल्या की तसेच फीचर्स आहेत, पण पाहूयात आता बाहेर आल्यावरच कळेल. अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, अजून पण आहेत थोडे दिवस. सो येस, आता आम्ही आलेलो आहोत झुडिओला. पप्पांना शॉपिंग करायची झुडिओ मध्ये जाऊन. तुम्ही या दोघांचे कपडे बघितले त्यामुळे आलेत नाही तर काय एवढी शायनिंग करायची. पण आता बाबा आहे तुम्ही, त्यांचे कपडे पण बघा आजचे तुम्ही. आता बाबा होणार आहेत, बाबा वाटले पाहिजे की नाही. बाबा नको अजून करूनच वाटलं पाहिजे. त्या बघ तो फ्रॉक घे म्हणतात मम्मीला, फ्रॉक. ऐक ना, असा कलर तू घेतलेला ना. हो ब्राऊन पण आहे माझं. मला आवडतं काय. बिल्डरच दिसतोय. चांगलं दिसतोय हा. रनिंगला वगैरे हे चांगले टी शर्ट आहे तुम्हाला घालायला. जिमला पण घालू शकतो. फायनल किया जाए क्या? बघू एकदा फायनल. ग्रे चालेल. ते बरोबर आहे, तसंच असतं ते. नवीन फॅशन आहे ना, ते नको. हे दोन चांगले कलर दिसतोय. आवडलं का तुम्हाला? ना हा कलर घ्यायचाच होता. तर ही शॉपिंग झालेली आहे, आता जाऊयात खाली. शॉपिंग झालेली आहे झुडिओ मधली आणि आता पाऊस पडतो. कसं जाणार? कोण डेअरिंग करायला जायची भिजत भिजत गाडीपर्यंत? गाडीपर्यंत कोण होय? सगळ्यात पुढे असणारे मागं थांबले, ते बाहेर पण आले नाहीये. अरे वा, चांगली आयडिया ही. गाडी आणून आधी. छत्री लगेच दिसली रे. छतरी न खोल उड़ जाएगी. अरे हवा तेज है. तुम्हाला सुचतात कसे ग मम्मी यांना गाणी लगेच 2 मिनिटात. ते सगळ्यात मागं थांबलेत. मम्मीला आधी डोर उघडायला लावला आणि आता आलेत ते. कपडे भिजतील म्हणून ना. नवीन कपडे. आम्हाला सगळ्यांना पाऊस खूप आवडतो, त्यामुळे आम्ही दिवसभर फिरतोय 12 वाजल्यापासून. टाइमपास करतोय, छान वाटतंय. आता काय खायचंय पप्पा? पकोडा. हे दोघे जण बनवणार आहेत गरमागरम भाजी. ड्युटी चेंज केली आहे, ड्युटी चेंज. नाही नाही, तुम्ही दोघे बनवणार. मस्त तुम्ही दोघं बनवणार आहे आणि आम्हाला देणार आहे. बटाटा भाजी. येस, बटाटे नाही, बटाटे ऑर्डर करायला लागेल. कांदा बघतो. कांदा भाजी, ऑनियन भाजी. मस्तपैकी कांदा भजी खाऊयात. छान. दोघींना पण खूप कंटाळा आलाय आणि आम्हाला करायचं नव्हतं, मूड नव्हता, पण आता हे दोघं करणार आहेत. दोघांना करून कामाला लावलं. नवीन शर्ट घातलेले आहे आणि आता भजी बनणार आहे, आचारी बनणार आहे. नवीन शर्ट घालून नवीन शेफ रेडी. पण काय आहे का, पाऊस इतका मस्त पडतो ना, असं तर नॉनव्हेज खावं म्हटलं. आणि पाणी जास्त तर माझ्या दिसते. आणि पाणी वगैरे. पण सो आता काय सोमवार आहे ना, त्यामुळे भजी. येस, आणि पापड पण तळूयात बटाट्याचे. थांबावं लागतं. नॉनव्हेज करता येणार नाही Yes. म्हणजे असल्यामुळे. तुमच्या को शेपला घ्या, चॉपिंग चुपिंगला, आणि तुम्ही बनवा. किती कांदे? 2 कांदे पाहिले. 2च. 2 कांदे ओवा. 2 कांदे नाही पूर्ण. त्यात ओवा पण टाकतात. हा. करूया. कशी काय ना खाऊ. ठीक आहे. तर पप्पा आता दाखवतात आहेत कसा त्यांना कांदा चिरून हवाय. अरे अजून घ्या कांदे, 2 घ्या अजून. घेऊ ना घेऊन पातळ चिरव. नीट बघा को शेप. जमतय का? पातळ. हा, असं एकदम पातळ साईज. सासरे बुवा आणि जावई बनवणार आहेत दोघे मिळून भजी. अगं मुलगाच आहे. सासरे. जमलं ना बरोबर? चांगलं चिरलंय की हम्म. त्याच्यामध्ये मस्त मीठ टाकून ठेवा आणि मग त्यामध्येच हे करा. हे बनवणार आहे त्यांच्या स्टाईलनी बनवायचं. अरे बापरे. रेसिपी यांची आहे. मम्मी बसली इथे मस्तपैकी रिपोर्ट वाचत.
ते व्यवस्थित सांगतात ना report. तर हे रिपोर्टचे फोटो पाठवले त्यांनी चॅट जीपीटी केलंय तिने. ती प्रत्येक गोष्ट चॅट जीपीटी करते. हे बघ, काय करायचं ना त्याच्या GT मध्ये खोटंही सांगतो तो बाबा. खोटं पण सांगतो तो बाबा. हे ना हे बोर झाले की ते चॅट जीपीटी सोबत बडबड करत बसतात. आम्हाला तर नाही असं सांगत, यांनाच कसे काय सांगतात काय माहिती. म्हणून तो आता खोटं सांगायला लागला. काय काय टाकले याच्यामध्ये? हळद, तांबडं तिखट, ओवा, आता त्याच्यात बेसन पीठ ऍड करायचं असं. काय शोधताय? कोथिंबीर थोडी. स्टीलचा डबा. आहे सापार. मिरची पण टाकतो ना आपण? हा, ते त्याच्यामध्ये मिरची पण टाका. छान लागते अहो. हे पण खारट होऊ तिखट होऊ कसं होऊ काय. गप खायचं. हा तोच रूल दुसऱ्यांनी केल्यावर पण लागू पडतो. आम्ही केल्यावर पण असंच माहिती आहे आम्हाला. तिथं जाड चपाती, तिथं हे मी आहे तसं खातो, काय कसं काय असं ना. हिरा बेसन पीठ आपण ह्यात ऍड करूयात. हिरा नाही, सम्राट आहे. सम्राट आहे. नाही हिरच आहे ना नाव आहे. सम्राटचं पण नाव आहे की. आहे का? हो, आत्ताचा ब्रँड आहे. हिरा आधीचा ब्रँड होता. हा आत्ताचा ब्रँड आहे. सम्राट. सम्राट बेसन पीठ. अरे ढोकळा बी बनवलं की आहे बाईने. है ना, त्या ढोकळ्याचे चित्र आहे. ती बाई कोण आहे? काय अरे ओळखत नटी की? नटी आहे नटी. कोण? ती काय करीना कपूर. मग त्यांना सगळे नटी सगळे माहितीये. त्यांनी शाळेत अभ्यास न करता ह्याचाच अभ्यास केलाय, गाण्यांचा, डान्सचा. ओवा टाकला का त्यामध्ये? मीठ टाकलं? विशाल दूध नाही मिळते. ऑनलाईन बंद आहे सर्व. पण बंद आहे. ब्लिंकिट पण बंद आहे. There is no service available in this area due to rain. येस. Heavy rain. खूप रेन आहे इथे, पाऊस आहे, त्यामुळे सर्व बंद आहे. माझा प्लॅन चेंज केलाय, त्यासाठी आता पापड काढले. मस्तपैकी पापड पण तळणार आहे. तेल टाकत आहे. ढॅन ते अजून लागणार आहे. टँटडॅन. काढावे. ढॅन त्यामध्ये मस्त भजी जात आहे. ढॅन टँटडॅन. गरमागरम भजी. तर ही गाईज आयडिया पाहू शकता तुम्ही. हात वगैरे भरू नये म्हणून स्पून मी अशी टाकायची तेलामध्ये भजी. वाव. कसं तळत ते. भजी तळायला ठेवलं की त्यांनी आता सेटअप कर. अरे भजी भजी सरक मला कडपली. करपली का? बारीक केला होता गॅस मी. ते तसंच गॅस ठेवून गेले होते सेटअप करायला. मी बारीक केला त्यामुळे वाचल्या पाहिजे तुमच्या. काहीच हे काय म्हटलं आता थांबा की त्याच्यात दिसायला पाहिजे भजा. तीनच राहिले. सगळ्यांनी एक एक भजा खाऊन घेतल्या, एक एक दोन दोन. आता मम्मी मस्तपैकी पापड तळतीये. घरी बनवलेले पापड, बटाट्याचे आणि हे किस ते विशालच्या मम्मीने केलेत. हे जे पापड आहेत तर हे मम्मीने केले. तर आम्ही इथे बसलेलो आहोत मस्तपैकी छान. पाऊस थांबलाय थोडा पण रिमझिम येते. आणि आता ते दोघे जण घेऊन येणार आहेत आमच्यासाठी भाजी. आईला खायला वेगळीच मजा आहे. पकोडा भजी. पाऊस पडतोय मस्त. पापड. वाव. हे पापड. हे हे रिव्ह्यू देतो ना आम्ही. एक नंबर खारट. हे असू द्या खारट का तेजल. आता असू द्या. पहिलं सांगितलं होतं कशी का बोलू. नाही पण छान झाली. फक्त खारट आहे, बाकी टेस्ट खूप छान झाली आहे. पण थोडस मीठ जास्त झालंय. भजीचा माणूस फिक्स.
मीठ टाकायला फक्त दुसऱ्याला सांगितलं. नेहमीप्रमाणे एक सुंदर असं सॉन्ग तुमच्यासाठी पावसाळ्यामध्ये. सो लेट्स स्टार्ट. हो मेघारे 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 मत परदेस जा रे, प्यार का संदेश बरसारे. ओ मेघारे 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 मेघारे.